तुम्हाला पण माहिती आहे का की तुम्हाला जर पाणी कमी पिण्याची जर सवय असेल तर तुमच्यासोबत काय काय नुकसान होत आहे. पाणी कमी पिणं ही सर्वात चुकीची सवय आहे. पाणी हे व्यवस्थित प्यायला हवं. पाणी पिल्यामुळे काय काय होतं, पाणी पिल्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहते, स्किन चांगली राहते. परंतु पाणी कमी पिल्यामुळे काय काय होते, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येते, तुमचा चेहरा डल दिसतो, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येतात, केस कोरडे पडायला लागतात, कोरडे पडून पडून ते केस अगदी तुटत असतात. बऱ्याच जणांना युरिन इन्फेक्शनला समोर जावं लागतं. पाणी कमी पिल्यामुळे नेहमी थकलेलं वाटत असतं आणि कंटिन्यू आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप जास्तच कमजोर झालेलो आहोत, आपल्यामध्ये बिलकुल ताकद नाही आणि आपण गळून पडलेलो असतो. पाणी कमी पिल्यामुळे आपल्या डोक्याचा स्ट्रेस जास्त वाढायला लागतो आणि सर्वात मोठी गोष्ट, पाणी कमी पिल्यामुळे तुमचे फॅट्स जे आहेत ते फॅट्स खूप वाढतात. म्हणून पाणी योग्य प्रमाणात प्यायला हवं. जर तुम्ही स्वतःला पाणी पिण्याची सवय लावली, तुमचा चेहरा क्लीन होईल, तुमचे केस छान होतील, तुमची तब्येत अगदी छान राहणार आहे, तुम्ही जाड नाही राहणार आहात, तुमच्या शरीरावरचे एक्स्ट्रा फॅट्स जे आहेत ते निघालेले राहतील. पाणी पिल्यामुळे तुमचे केससुद्धा छान होतील आणि तुम्ही नेहमी फ्रेश राहणार आहात. तुमचे डोळेसुद्धा हे टवटवीत राहतील, लाल बिलकुल राहणार नाही आहे. म्हणून आता पाणी किती प्यावं आणि कसं प्यावं. सर्वात प्रथम गोष्ट तर एक लक्षात ठेवा की सकाळी उठल्यावर तुम्ही तोंड धुण्याच्या आधी, म्हणजे तुम्ही गुळणा करण्याच्या पण आधी 1 ग्लास पाणी प्यायला हवं. 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि ते सकाळी उठल्या उठल्या पिऊन घ्यायचं. फिल्टरमधलं साधं पाणी घ्यायचं आहे, ना कोमट पाणी घ्या ना थंड पाणी घ्या. साधं फिल्टरमधलं 1 ग्लास पाणी घ्या आणि ते 1 ग्लास पाणी तुम्ही मस्तपैकी प्या. त्यामुळे तुमच्या तोंडातले जे बॅक्टेरिया आहेत ते तुमच्या पोटामध्ये जात आहेत, जे की गुड बॅक्टेरियाज असतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली होते, पोट साफ होते आणि तुमच्या चेहऱ्याला ग्लो येतो. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. हे तुमच्या फॅट्सला काढत असते, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणत असते. पाणी पिण्याचं योग्य प्रमाण आहे अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी, अगदी योग्य प्रमाण आहे. पाणी हे संध्याकाळनंतर कमी प्यायला हवं. पाणी हे उठल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरपूर प्यायला हवं. उन्हाळ्यामध्ये हा गोष्ट अपवाद आहे, उन्हाळ्यात संध्याकाळी पण तुम्हाला पाणी लागतंच प्यायला. परंतु इतर दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पाणी पिऊन घ्या. त्यानंतर तुम्हाला गरज वाटेल तितकंच पाणी प्यायचं असते. तुम्हाला पाणी प्यायचं प्रमाण हे अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिण्याचं आहे. म्हणून तुम्ही जर पाणी किती प्यायचं ह्या प्रश्नामध्ये असाल, सोप्पं आहे, अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी. एकाच वेळेस बसून 2 ग्लास पाणी पिणं अगदी चुकीचं आहे. यामुळे तुमच्या शरीरावर ब्लोटिंग वाढते, तुमच्या शरीरावरची सूज वाढते, पाणी तुमच्या शरीरामध्ये होल्ड होऊन जातं आहे. म्हणून एकाच वेळेस 2 ग्लास पाणी पिऊ नका. अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी प्या. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यांनीसुद्धा पाणी प्यायला सर्वात प्रथम सुरुवात करा. खूप सोपी गोष्ट आहे, पण बऱ्याच जणांना माहिती असायला हवं. पाणी व्यवस्थित पिल्यामुळे बरेच आजारांपासून तुम्ही दूर राहतात. ॲसिडिटी, गॅसेस, अपचनसारखे आजार फक्त पाणी व्यवस्थित पिल्याने बरे होत असतात. 1 ग्लास कोमट पाणी तुमच्या शरीरामध्ये एक पेन किलर एवढं काम करत असते. तुमचं अंग दुखत असेल तर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमचं पूर्ण अंगाचं जे दुखणं असेल ते दुखणं खरोखर थांबते. म्हणून पाण्याचे असे खूप काही सारे फायदे आहेत. फक्त पाणी हे योग्य प्रमाणात प्यायला हवं. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, शेअर मार्केटचे क्लासेस चालू होत आहेत उद्यापासून. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फक्त 999 रुपये फी आहे आणि तुम्ही 2 टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकताय. फक्त मराठी भाषेमध्ये शेअर मार्केट मी अगदी सोप्या पद्धतीने शिकवते. ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय तेही माहीत नसेल ते सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. तरीसुद्धा 7755925370 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला माझ्या ह्या नंबरला मॅसेज किंवा कॉल करू शकत आहात, ज्याच्यावर मी तुम्हाला आणखीन डिटेल माहिती देईल शेअर मार्केटची. शेअर मार्केटचं डेमो लेक्चरसुद्धा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला तेही शेअर करेल. तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज केला तर. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मला संपर्क करा आणि अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.